First, I request Dr. Shatrugna Phad to announce the names of the students who have graduated in the academic year 2019-20 from the Arts faculty. नमस्कार. 2019-20 या शैक्षणिक वर्षातील पदवी प्रदान समारंभासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं, विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. विशेषतः विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचं हार्दिक अभिनंदन. सुरुवातीला कला शाखेत पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना आपण प्रातिनिधिक पातळीवर त्यांचे पदवी प्रमाणपत्र प्रदान करणार आहोत. सुरुवातीला 6 अभ्यासपत्रिका अर्थशास्त्र घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी मी घोषित करतो आहे. गांजारी प्रतीक्षा यांना अर्थशास्त्र या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. दोडके अभिलाष यांना अर्थशास्त्र या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. सर्वैया भाविका अजय यांना अर्थशास्त्र या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. परेड नंदा उदार्या यांना अर्थशास्त्र या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. वळवी हर्षल वसंत यांना अर्थशास्त्र या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. आता आपण अर्थशास्त्र आणि मराठी या विषयातील पदवी प्रदान करणार आहोत. सरोज निकिता घनश्याम यांना पदवी प्रदान करण्यात येत आहे. सोलंकी भवन अल्पेश यांना अर्थशास्त्र या विषयाची पदवी प्रदान करण्यात येत आहे. तेंबुलकर श्वेता केतन यांना अर्थशास्त्र या विषयाची पदवी प्रदान करण्यात येत आहे. सोळंके विशाल विलास यांना अर्थशास्त्र या विषयाची पदवी प्रदान करण्यात येत आहे. शिगवण प्रार्थना विजय यांना अर्थशास्त्र या विषयाची पदवी प्रदान करण्यात येत आहे. राज्यशास्त्र या विषयातील गुणवंतांचा पदवी प्रदान समारंभ करतो आहोत. उपाध्याय रोशनी कुमारी यांनी A ग्रेड घेऊन ही पदवी मिळवलेली आहे. त्यांना राज्यशास्त्र या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. निजाई श्रद्धा मोहन या A ग्रेड मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना राज्यशास्त्र या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. पद्मशाली अभिजित सुधाकर यांना राज्यशास्त्र या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. जैन यश दिलीप यांना राज्यशास्त्र या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. राठोड राहुल बसवेश्वर यांना राज्यशास्त्र या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. इतिहास या विषयातील गुणवंतांना पदवी प्रदान करणार आहोत. प्रजापती बालगोविंद नरपत यांना इतिहास या विषयात पदवी प्रदान करण्यात येत आहे. गोवारे वैशाली श्रीपत यांना इतिहास या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. सिंग रोशनी राकेश यांना इतिहास या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे.
पवार ओमकार उमंग यांना इतिहास या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. यादव दीपक शकुंतला यांना इतिहास या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. इंग्रजी या विषयातील गुणवंतांना पदवी प्रदान करत आहोत. डिकोस्टा यरुषा इरिक यांनी ए ग्रेड मिळवून नैपुण्य प्राप्त केलं आहे. त्याबद्दल त्यांना इंग्रजी या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. मेनल विभा विजयन यांनी ए ग्रेड मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना इंग्रजी या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. दुबे शीतल दिवाकर या विद्यार्थिनीला ए ग्रेड मिळाला असून त्यांना इंग्रजी या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. चरण समंथा मनोज यांना इंग्रजी या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. लागवणकर राजश्री मिलिंद यांना इंग्रजी या विषयातील पदवी देण्यात येत आहे. हिंदी या विषयातील पदव्यांचं वितरण आपण करत आहोत. सुरुवातीला मैन सोनाली सुनील यांना हिंदी या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. मौर्य प्रियंका सोमनाथ यांना हिंदी या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. गोसावी मेघना नरेश यांना हिंदी या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. वझे उर्णाली संजय यांना हिंदी या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. वळवी श्वेता सुरेश यांना हिंदी या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. ग्रामीण विकास या विषयातील विद्यार्थ्यांचं कौतुक आणि त्यांच्या पदवीचं वितरण या ठिकाणी करण्यात येत आहे. सुरुवातीला पाटील वैभवी रवींद्र यांना ग्रामीण विकास आणि मराठी या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. गावडे निकिता शशिकांत यांना ग्रामीण विकास आणि मराठी या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. झेंडे अनिकेत चंद्रकांत यांना ग्रामीण विकास या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. रायात प्रीती हेमंत यांना ग्रामीण विकास आणि मराठी या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. पाटील अंजली अरुण यांना ग्रामीण विकास आणि मराठी या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. शिणगारे मिनल सुभाष यांना ग्रामीण विकास आणि मराठी या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. बात्रा रशिला संतोष यांना ग्रामीण विकास आणि मराठी या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. पालव ऐश्वर्या विलास यांना ग्रामीण विकास आणि मराठी या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. शेख सहाना सोहराब अली यांना ग्रामीण विकास आणि मराठी या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. गायकवाड संकेत अण्णा यांना ग्रामीण विकास आणि मराठी या विषयातील पदवी प्रदान करण्यात येत आहे. 6 अभ्यास पत्रिका घेऊन ज्यांनी मराठीचा अभ्यासक्रम
पूर्ण केला आहे त्याला आपण 6 मराठी किंवा संपूर्ण मराठी असं म्हणतो, या विषयामध्ये पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी. खंबायत योगिता हिरामन यांना संपूर्ण मराठी या विषयात पदवी प्रदान करण्यात येत आहे. जाधव श्रुती किशोर यांना संपूर्ण मराठी या विषयात पदवी प्रदान करण्यात येत आहे. गांधी नूतन नितीन यांना संपूर्ण मराठी या विषयात पदवी प्रदान करण्यात येत आहे. शेट्टे मयुरी अंकुश यांना संपूर्ण मराठी या विषयात पदवी प्रदान करण्यात येत आहे. कुर्ले लक्ष्मी जितेंद्र यांना संपूर्ण मराठी या विषयात पदवी प्रदान करण्यात येत आहे. बारी ओंकार सुधीर यांना संपूर्ण मराठी या विषयात पदवी प्रदान करण्यात येत आहे. धन्यवाद डोंगरे सर. Thank you, Dr. Pherd, sir. Now I request Professor Piyumita D'Cruz to announce the names of the students from the Commerce and Science faculty. Thank you so much, Dongre sir. We move ahead with the Commerce faculty. We have Raut Purva Sanjay securing A+ grade TYBCom. We then have Mehta Manan Harsh securing A+ grade TYBCom. We have Patil Karina Hemant securing A+ grade again TYBCom. We then have Solanki Rakhi securing A+ grade TYBCom. And we have Sugaya Mansi securing A+ grade TYBCom. Moving ahead with the Science faculty, we begin with TYBSc Physics. To begin with, we have Bari Sakshi Mahesh securing O grade TYBSc Physics. We then have Sharma Dehul Nilesh securing O grade TYBSc Physics. We have Saini Tanya Pradeep securing A+ grade TYBSc Physics. We then have Purohit Ravi Badri Prasad securing A+ grade TYBSc Physics. We have Mishra Sunidhi Azad securing A+ grade TYBSc Physics. And we have Singh Himanshu Sarvottam securing A+ grade TYBSc Physics. Moving ahead with TYBSc Chemistry, we have Sharma Jyoti Jeet Bahadur securing O grade TYBSc Chemistry. We then have Pathak Kritika Satyendra securing O grade TYBSc Chemistry. We have Patil Snehal Rambhau securing O grade again TYBSc Chemistry. We have Patil Priyanka Bhagwan securing O grade TYBSc Chemistry. And we have Munde Mayur Murlidhar securing O grade again TYBSc Chemistry. We move ahead with TYBSc Mathematics. We have Morris Carroll Wency securing O grade TYBSc Mathematics. We then have Matkaikar Shweta Jitendra securing O grade TYBSc Mathematics. We have Dandekar Masira Imran securing A+ grade TYBSc Mathematics. We have Mali Divya Nyaneshwar securing A+ grade TYBSc Mathematics. And we have Archana Kumari Singh securing A+ grade TYBSc Mathematics. Moving ahead with TYBSc Zoology,
We have Ondkar Janvi Anand securing A+ grade TYBSc Zoology. We then have Tambe Sneha Siddharth Sheetal securing A+ grade TYBSc Zoology. We have Koli Avita Anil Jacinta securing A+ grade TYBSc Zoology. We have Rajak Vishal Parameshwar securing A+ grade TYBSc Zoology. We have Sheikh Taskim Irfan securing A+ grade again TYBSc Zoology. And we have Sharma Pooja Dayakishan securing A+ grade TYBSc Zoology. Thank you, Dongre sir, and congratulations to all the graduates. Thank you, Piyumita madam. Now I request Professor Latika Patil to announce the names of the students from the self-finance courses. Thank you. Thank you so much, Dongre sir. First degree distribution is Bachelor of Science in Computer Science. First, Pani Rohit securing A+ in BSc CS. Next, Vishwakarma Pawan securing A+ in BSc CS. Daniel Kezia A+ in BSc CS. Next we have Pawar Disha A+ in BSc CS. Gujarati Darshan securing A+ in BSc CS. Next, Turaskar Jaidev securing A+ grade in BSc CS. Next we have Bachelor of Science in Information Technology. First, Chaudhary Trupti securing A+ grade in BSc IT. Kesarwani Amit securing A+ in BSc IT. Next, Mrishra Prerana securing A+ in BSc IT. Raut Rucha A+ BSc IT. Singh Priyanka securing A+ grade in BSc IT. Next degree, Bachelor of Business Management Studies. First, Mugavira Shreya Nagesh securing A+ BMS. Shaha Kartik Ketan securing A+ grade in BMS. Rai Anjali Prashant securing A+ grade in BMS. Sakpal Vaibhavi Mahindra securing A+ grade in BMS. Singh Anu Anil securing A+ in BMS. Next, Bachelor of Banking and Insurance. Pandey Pragya Prabhakar securing A+ grade in BBI. Kharat Prajal Naresh securing A+ in BBI. Vartak Archita Jatin securing A+ grade in BBI. Maurya Kumud Rajdev securing A+ grade in BBI. Kasurde Ashwini Shivaji A grade in BBI. Mehta Riya Lalit securing A grade in BBI. Next we have Bachelor of Science in Biotechnology. First, Chaudhary Isha securing A+ grade in BSc Biotech. Gharat Yukta securing A+ grade
in BSc Biotech. Next, Senta Kajalben securing A+ grade in BSc Biotech. Sheikh Sara securing A+ grade in BSc Biotech. Next, Tripathi Akansha securing A+ grade in BSc Biotech. Thank you. Thank you so much. Thank you, Latika madam. I request Dr. Sakharam Dakhore to announce the names of the students from the post-graduation courses. And I also request him to take the charge of the further proceedings of the ceremony. Thank you. Yes, sir. धन्यवाद डोंगरे सर. यानंतर आपण पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करणार आहोत. सुरुवातीला भक्त भास्कर पूर्णचंद्र यांनी मास्टर ऑफ सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये A+ हा ग्रेड संपादन केल्याबद्दल त्यांना आपण पदवी प्रमाणपत्र प्रदान करीत आहोत. मास्टर ऑफ सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये मौर्य खुशबू राजदेव यांनी A+ हा ग्रेड संपादन केल्याबद्दल त्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करीत आहोत. मास्टर ऑफ सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये राऊत भक्ती विश्वनाथ यांनी A+ हा ग्रेड संपादन केल्याबद्दल त्यांना आपण पदवी प्रमाणपत्र प्रदान करीत आहोत. मास्टर ऑफ सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये बेलोसे अपर्णा अंकुश यांनी A+ हा ग्रेड संपादित केल्याबद्दल त्यांना आपण पदवी प्रमाणपत्र वितरित करीत आहोत. मास्टर ऑफ सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये माने जयश्री अनिल यांनी A+ हा ग्रेड संपादित केल्याबद्दल त्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करीत आहोत. मास्टर ऑफ सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये सूद साहिल संजू यांनी A+ हा ग्रेड संपादित केल्याबद्दल त्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करीत आहोत. त्यानंतर मास्टर ऑफ कॉमर्स ऍडव्हान्स अकाउंटन्सी मध्ये सावंत सिद्धेश सुधीर यांनी A+ हा ग्रेड संपादित केल्याबद्दल त्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करीत आहोत. मास्टर ऑफ कॉमर्स मध्येच ऍडव्हान्स अकाउंटन्सी या विषयामध्ये वसईकर दिव्या हेमंत यांनी A+ हा ग्रेड संपादित केल्याबद्दल त्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करीत आहोत. मास्टर ऑफ कॉमर्स ऍडव्हान्स अकाउंटन्सी मध्ये गुरव कादंबरी चंद्रकांत यांनी A+ हा ग्रेड प्राप्त केल्याबद्दल त्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करीत आहोत. मास्टर ऑफ कॉमर्स ऍडव्हान्स अकाउंटन्सी मध्ये मोहापात्रा किरणबाला नटकिशोर यांनी A+ हा ग्रेड संपादित केल्याबद्दल त्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करीत आहोत. मास्टर ऑफ कॉमर्स मध्येच ऍडव्हान्स अकाउंटन्सी या विषयामध्ये खान मुशर्रत जहान अब्दुल वहीम यांना सुद्धा आपण पदवी प्रमाणपत्र प्रदान करीत आहोत. मास्टर ऑफ आर्ट्स इकॉनॉमिक्स या विषयामध्ये राऊत गौरी प्रशांत यांनी A+ हा ग्रेड प्राप्त केल्याबद्दल त्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करीत आहोत. मास्टर ऑफ आर्ट्स इकॉनॉमिक्स या विषयामध्ये मिश्रा श्रद्धा सतीश यांनी A हा ग्रेड प्राप्त केल्याबद्दल त्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करीत आहोत. मास्टर ऑफ आर्ट्स इकॉनॉमिक्स या विषयामध्ये पांडे प्रतिभा शशीभूषण यांनी A हा ग्रेड प्राप्त केल्याबद्दल त्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करीत आहोत. मास्टर ऑफ आर्ट्स इकॉनॉमिक्स या विषयामध्ये प्रजापती विशाल सत्यनारायण यांनी A हा ग्रेड प्राप्त केल्याबद्दल त्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करीत आहोत. मास्टर ऑफ आर्ट्स इकॉनॉमिक्स या विषयामध्ये
गांजारी प्रिया विश्वास यांनी ए हा ग्रेड प्राप्त केल्याबद्दल त्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करीत आहोत. मास्टर ऑफ आर्ट्स हिस्ट्री या विषयामध्ये ठाकूर गीतांजली निशिकांत यांनी ए प्लस हा ग्रेड संपादित केल्याबद्दल त्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करीत आहोत. मास्टर ऑफ आर्ट्स हिस्ट्री या विषयामध्ये राऊत रुचिता देवेंद्र यांनी ए प्लस हा ग्रेड प्राप्त केल्याबद्दल त्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करीत आहोत. मास्टर ऑफ आर्ट्स हिस्ट्री या विषयामध्ये पाटील तेजल दाजी यांनी ए प्लस हा ग्रेड संपादित केल्याबद्दल त्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करीत आहोत. मास्टर ऑफ आर्ट्स हिस्ट्री या विषयामध्ये जयस्वाल प्रीती रमेशचंद्र यांनी ए प्लस हा ग्रेड प्राप्त केल्याबद्दल त्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करीत आहोत. मास्टर ऑफ आर्ट्स हिस्ट्री या विषयामध्ये चव्हाण सरू राजू यांनी ए हा ग्रेड प्राप्त केल्याबद्दल त्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करीत आहोत. तर या सर्व विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा मी अभिनंदन करतो आणि आजच्या या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आभार प्रदर्शन करण्याची विनंती मी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉक्टर जानकी सावगाव मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. Okay, sir. Thank you, Dr. Dakore, sir. Yeah, thank you, sir. It's an honor to propose the vote of thanks and acknowledge the work of all who made this event of Convocation Ceremony 2021 a great success. On behalf of our Vidyavardhini management and principal, I extend hearty vote of thanks to today's chief guest, Dr. Baliram N. Gaikwad, in charge registrar of University of Mumbai. Sir, in spite of your busy schedule, accepting our invitation, gracing the occasion, and guiding and enlightening and updating our students on current status, their responsibilities, competition level, and other issues